वेदराशीचे सामा हात ब्रत्साम ते प्रियोत्तमा तेमी मने रमा प्राणेश्वरो गायत्री छंद जे म्हणजे ते सकळ छंदा माझे माझे स्वरूपे जाणिजे निभ्रांत त्वा मानसा तो मार्गशिरो तो मी मने शारंग धरू ऋतू माझी कुसुमा करू वसंत तो मी बोल हरी बोल हरी हरी शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वाईश्वराच्या भगवान गौरी शंकर महादेवाच्या कृपेने भगवान श्री गौरी शंकर मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन भगवान श्री जनार्दन स्वामी मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य जपानुष्ठानाला 12 वर्ष पूर्ण होऊन 13 वर्ष सुरू झालं. म्हणजे एक तप झालं. 12 वर्षाचं एक तप असतं. आणि म्हणून देव या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य जपानुष्ठान आहे, शिवपंचायतन याग आहे. अशा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलात. सर्व ज्येष्ठ वरिष्ठ गुरुबंधू भाविक बंधू भगिनी बालगोपाल सर्वांना आणि सर्वांना स्वयंसेवक सेवा करणारी मंडळी सेवा करणाऱ्या माय बहिणी श्री काबराशेठ पिंपळे गुरुजी उकार्डे साहेब शिवाजी पाटील सरपंच विठ्ठल भाऊ मामा पोलीस पाटील सर्जेराव पाटील सर्व ज्येष्ठ वरिष्ठांना नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. बेग भगवान आदरणीय सद्गुरू साहेबरायन ज्येष्ठ गुरुबंधू श्री रमेश गिरजी महाराज, श्री महेश गिरजी महाराज, श्री राघव गिरजी महाराज, कोणी बेग भगवान पाहत असतील त्यांना ओम नमो नारायण. भजनी मंडळामध्ये ईश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज, कृष्ण महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे. दिलीप आहे, विकास आहे, सुभाष आहे, मुळे अण्णा आहे, नंदूभाऊ आहे. सर्वांना आणि सर्वांना तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण होऊन राहिलं. चांगल्या प्रकारचा आवाज पण आहे. आणि म्हणून द्या हो, शेवटी मशनरी आहे. आता नवीन टेक्नॉलॉजी आली, त्यामुळं घरी बसल्या बसल्या सर्व काही आपल्याला पाहायला मिळते. जगातली बातमी काही क्षणामध्ये. तशा प्रकारचे विज्ञानाची प्रगती आहे. ही प्रगती फक्त अधोगतीला घेऊन जाऊ नये यासाठी हा सत्संग आहे. ही प्रगती वाईट नाही, चांगली आहे. पण कोणती गोष्ट फायदा आणि तोटा असतोच. विज्ञानाचे फायदे तोटे सांगा. कोणाला कसं वाटतं, कोणाला कसं वाटतं. दोन्ही पण असतातच. जसं नाण्याला दोन बाजू आहे.
तसं कोणत्याही कार्याला दोन बाजू आहे. फक्त दोन तोंड माणूस असू नये, एकच तोंड असं. बोलणारं तोंड वेगळं, मधलं तोंड वेगळं. आपण म्हणतो दुतोंड माणूस एकच असावं कोणतं तरी. तर रावणाला तर 10 होते, मग किती हाल झाले. आणि म्हणून हो, या कार्यक्रमाचं आयोजन, संयोजन, नियोजन 2 महिन्यापासून चाललं आहे. माय बहिणीला साफसफाई करणं, हे करणं, गोशाळ्या साफ करणं. हा जो 2 महिन्याचा काळ आहे, 2 महिन्याचं अनुष्ठानच आहे. चला बाबांच्या आश्रमात जायचं आहे, श्रमदान करायचं आहे. हे जे स्मरण आहे किंवा याला निजध्यासन म्हणतात. 2 महिन्यापासून निजध्यास आहे महेशगिरी बाबांना, की आता हे करायचं, ते करायचं. हे सुद्धा स्मरणच आहे. हातात माळ घेऊन स्मरण करणं, त्याला जपाचं स्मरण म्हणतात. हे जे नित्य स्मरण आहे कार्याचं, हे सुद्धा स्मरणच आहे. हे सुद्धा स्मरणच आहे. दुसरी गोष्ट, आपण भगवत चिंतन करतो, चांगले ग्रंथ वाचतो, हे सुद्धा स्वाध्याय स्मरणच आहे. आणि म्हणून स्मरणाचे वेगवेगळे भाग सांगितले. संकीर्तन आहे. आता आपण सर्वजण जय जनार्दन म्हणतो किंवा हर हर महादेव, हे सार्वजनिक संकीर्तन आहे. टाळ मृदुंग घेऊन हे सुद्धा संकीर्तनच आहे. आणि सर्वांच्या, आता एवढे तुम्ही 700 लोक आहेत, एकदा जरी दोनदा जरी म्हणलं तरी किती जप होतो? 100 वेळेस म्हणलं तरी 7,000 जप होऊन जातो. म्हणून यज्ञामादी जप यज्ञोष्मी स्थावरलाम हिमालया. जसं हिमालय स्थावर आहे, आता हे सभागृह आहे, हे हलवतील का? स्थावर आहे, वास्तुनिष्ठ आहे. म्हणून नामस्मरण हे साधन स्थावर आहे, शाश्वत आहे. आणि म्हणून कीर्तनाच्या अगोदर किंवा प्रवचनाच्या अगोदर जे संकीर्तन केलं जातं, त्यानं मन शुद्ध होऊन ते एकाग्र होतं. म्हणून पाहतो कोणत्याही पद्धतीमध्ये कीर्तन असो किंवा प्रवचन असो किंवा कथा असो, अगोदर वाणी पवित्र करण्यासाठी भगवंताचं नाम सांगितलेलं आहे. आणि म्हणून नामस कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरेचे, न लागे साह्यास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. हरिपाठ विवरण नावाचं आहे, छोटंसं आहे. माऊलीचं हरिपाठाचं विवरण केले हरिभक्तपरायण दोंडा महाराजांनी. जरूर वाचा. हरिपाठ म्हणजे सूत्र आहे देव. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुण येईल तो. नाम हे साधन पण आहे, नाम हे साध्य पण आहे, नाम हे तत्व पण आहे. इतकं सूत्र सांग सगळ्यासाठी. अतिशय हुशार ज्ञानी लोकांसाठी चांगदेव 65. थोडा आणखीन कमी जर विद्वान असेल त्यासाठी ज्ञानेश्वरी. आणखीन जर कोणी योग मार्गानं जात असेल त्यासाठी चांगदेव 65 पण आहे, अमृतानुभव. आणि आणखीन सोपं पाहिजे असेल तर सर्वांसाठी हरिपाठ आहे. हरिपाठी स्थिरावले तेची धन्य. सगळ्याचं शेवटचं तोच आहे. धन्यता प्राप्त कोणाला आहे? अमुक गाव गोंधणखेडा गाव तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे असं लिहिलेलं असतं. आणि रात्री चोरी पण येतात, मग त्यांचं स्वागत आहे का? मागं लिहिलं राहतं आपण आला धन्यवाद. चोरांना चोरी करून घेऊन गेला, मग त्याला धन्यवाद आहे का? धन्य माये व्याली सुकृताचे फळ ते निरफळ हरविणे. भगवत भक्ती जर करणारा असेल त्याला धन्यवाद आहे, सत्कार्य करणारा असेल त्याला धन्यवाद आहे, श्रद्धेनं करणारा असेल त्याला धन्यवाद आहे. येणाऱ्याला धन्यवाद आहे का? त्यांचं हार्दिक स्वागत करायचं का? म्हणून संत
भगवंत आणि ग्रंथ याच्या माध्यमातून आपण जीवनाची वाटचाल केली पाहिजे. तेव्हा कुठे आपल्याला समाधान मिळेल, आनंद मिळेल, सुख मिळेल. आत्ता सांगितलं कोकाडे, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नर हरी सोनार. सर्व सुख कुठं आहे? सर्व सुख ल्यालो भगवंताच्या चरणाजवळ महाराज. आणि म्हणून द्या हो, भगवंताच्या चरणाजवळ, भगवतीच्या चरणाजवळ, जी तुमची इच्छा इष्टदेवता असेल तिच्या चरणाजवळ, तिच्या चरणाजवळ सुख आहे. आणि म्हणून द्या हो, श्रीमद नित्यनैवेद्यामध्ये प्रथम भगवान शंकराचं स्तुती आहे, नंतर भगवान नारायणाची स्तुती आहे, नंतर गुरुदेवांची स्तुती आहे, आणि आता गायत्री मंत्र आहे. जसं आता इथं मायबहिणीनं सारवलं, किती प्रसन्न वाटतं. आमच्याकडं नर्मदानंद महाराज झाले, तपस्वी आहेत, नर्मदेच्या किनारी राहतात. महेशगीर बाबा त्यांच्या आश्रमात जाऊन आले. चांगलीच व्यवस्था आहे, मोठं महात्मा आहे. त्या आमच्या खोलीसमोर मायबहिणी सारून त्या कुट्यासमोर सारतात. आणि काही पर्व काळ असतात तर संपूर्ण आश्रम सारून काढतात. त्यांना एवढा आनंद झाला की त्यांच्या भक्तांनी त्यांना दुसऱ्याच आश्रमात ठेवलं. तिथं मोठमोठे आश्रम आहेत, AC वगैरे सगळं. तेव्हा काय असं माहीत असतं तर मी इथं आलो असतो. किती पवित्र वातावरण आहे. गाईच्या शेणामध्ये लक्ष्मीचा निवास आहे. नीट लक्ष देऊन ऐका. आमची आई दररोज सडा टाकायची. फार 80-85 वर्षाचं वय तरी सकाळी. ऐका, डॉक्टरने विचारलं, तुम्ही असं पाणी काय शिंपडतात सकाळी संध्याकाळी? म्हणलं ते आईचे संस्कार आहे डॉक्टर. आमची आई दररोज सडा टाकायची. सडा टाकल्यानं लक्ष्मीचा निवास असतं तिथं. निदान तुळशी पुढं तरी थोडं सारलं पाहिजे, दिवा लावला पाहिजे सकाळ संध्याकाळ. सर्व देवता भगवती गायत्रीच्या पोटात आले. शेवटी लक्ष्मी माता आली. गोमातेला विचारलं की आई, आता मला कुठं स्थान आहे तुमच्या शरीरामध्ये? म्हणजे आता सर्व देवता लोक येऊन बसले, 33 कोटी देवता. आता तुम्हाला स्थान नाही. काही लेट येतात म्हणून मागं बसावं लागतं, लवकर येतात ते पुढं बसतात, काही लेट कमर्स असतात. आता तुम्हाला स्थान नाही, तुम्ही आता माझ्या शेणामध्ये राहा. म्हणून द्या हो, गाईच्या शेणामध्ये आणि भगवतीचं म्हणजेच लक्ष्मीचं निवास आहे. म्हणून सारलं पाहिजे. आता शहरामध्ये कुठं, शहरामध्ये गाईच माहीत नाही मुलांना, अशी अवस्था आहे. प्रश्न आला की दूध देणाऱ्या प्राण्याचे नावं लिहा. आता त्याला माहीतच नाही, आईनं दूध पाडलं नाही, गाय दूध देते हे माहीत नाही, कोण दूध. त्याने लिहिलं दूध देणाऱ्या प्राण्याचे नाव भैया. दररोज भैया दूध आणून देतो ना. अशी अवस्था आहे शहरातली. खोटं नाही, खरं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दांडपट्ट्याचं शिक्षण कोणी दिलं? एखाद्यानं लिहून ठेवलं, दादा कोंडकेनं. दादा कोंडके काही सिनेमाचा नट येतो. दादोजी कोंडदेव जी शब्द आहे छत्रपतीच्या मुखामधून कधी कोणाविषयी असं उद्धट शब्द नाही. सगळ्याला जी लावले जातं त्यावेळेस. बखरमध्ये पहा, कोंडाजी, भीमाजी, जी म्हणून आदरतीत. आपण राव म्हणतो, त्यावेळेस जी म्हणायचे. अरे कोंडाजी तर ते सुद्धा जी बाबाजी, जी महाराज, जी म्हणून. कार्य कोंदन कार्य मुकुंद नाही. म्हणून द्या हो, हा आदरतीत शब्द आहे, उद्धट नाही. कनकेश्वरी पाहतो, कोणालाही बी जी लावते ती. काही माताजी, जरी ती दुष्ट असले तरी. दशरथजी महाराज, भरतजी महाराज, आणि काही तर विशेषतः साहित्य. ज्ञानेश्वराने असं सांगितलं, एकनाथाने असं सांगितलं.
अरे काही आदरतेत आहे का नाही? एकनाथ महाराजांनी सांगितलं, श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. बहुतेक लोक अभ्यास करणारे, व्याख्यान करणारे आदरतेत शब्द वापरत नाही आणि याला भाषा समृद्धी म्हणतात. भाषा समृद्ध नसेल तरी आवडत नाही. सर्वसामान्यच ते ऐकून घेतात आणि म्हणून द्यावं. आदर कोणाकडं आहे? आदर आईजवळ आहे, दुसरं कुठंच नाही. कसाही मुलगा असला तरी ते माझा राजा आहे. शेंबडा असो, कसा असो, घाण करणारा असो, पण तो तिच्यासाठी राजा आहे. आणि म्हणून गायत्री छंदसामम, गायत्री मंत्र हा 24 अक्षराचा आहे. ओम भूर्भुवः स्वहा. हा 24 अक्षराचा मंत्र आहे. ओम भूर्भुवः स्वहा. 3 लोक मानले जातात, पुराणात आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. पाताळात सुद्धा आहे, स्वर्गात सुद्धा आहे आणि आपण भूलोकात आहोत. तिन्ही लोक म्हणजे भूर्भुवः स्वहा. भगवान सूर्यनारायणाचं ध्यान करत असताना भगवान महर्षी व्यासांना आणि श्री विश्वामित्र ऋषींना हा मंत्र स्फुरण झाला. याला स्मृती म्हणतात. श्रुती म्हणजे वेद, स्मृती म्हणजे उपनिषद. ध्यान धारणा करून अशी काहीतरी दिव्य अनुभूती येते. ध्यानानं दिव्य प्रकाश दिसतो. सद्गुरू जनार्दन स्वामीला जसा साक्षात्कार झाला नागेश्वराच्या मंदिरामध्ये, त्यावेळेस काही असे उजाडासाठी लाईट वगैरे नव्हती. कोणीतरी संध्याकाळी दिवा लावला तरच, नाहीतर मंदिरात दिवासुद्धा नाही. दिव्य प्रकाश ज्यावेळेस दिसला तशाच प्रकारचं दिव्य प्रकाश ज्यावेळेस स्मृतीमध्ये येतो त्यावेळेस काहीतरी दिव्य मंत्र बाहेर पडला विश्वामित्र ऋषींच्या मुखातून. तो म्हणजे हा गायत्री मंत्र आहे. तिन्ही लोकांना प्रकाशित करणारा हे भगवान सूर्यनारायणा, तू माझी बुद्धीला तेज संपन्न कर. अर्थ ऐकून घ्या, अभ्यास लोक करताय. माझ्या बुद्धीला तेजस्वी कर. ती धियो यो ना, धी म्हणजे बुद्धी, थोडं अवघड आहे. धी म्हणजे बुद्धी. माझी बुद्धी तेज संपन्न कर आणि ती स्थिर कर. धियो यो ना प्रचोदयात, ती स्थिर कर आणि स्थिर झाल्यानंतर ती चांगल्या कार्याला प्रवृत्त कर. हा त्याचा अर्थ आहे. माऊलीने सुद्धा हे सांगितले, आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. जे दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो. दुरीत जावं म्हणजे बुद्धी स्थिर व्हावी. दुरीत गेलं म्हणजे बुद्धी स्थिर व्हावी. बुद्धी स्थिर झाल्यानंतर जे खळांचे व्यंकट तया सत्कर्मी रती वाढो. किती सोप्या भाषेत सांगितलं. म्हणून द्या हो भाव धरोनी या. कृपा करतो म्हणजेच काय करतो द्या हो, सद्बुद्धी देतो. तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकम दधामी बुद्धियोगम तम. आता काय आहे चालू सध्या
किती बुद्धी हलकी झालेली आहे. पहा तुम्ही, मुलांना 7वी 8वीच्या मुलांना मोबाईल लागतो, वडिलाकडं मागितलं, आईकडं मागितलं. अरे बाबा, आता थोडंसं येऊन दे, पीक पाणी येऊ दे, किंवा काहीतरी पगार पाणी होऊ दे, मग तुला घेतो. त्याला राग आला, त्यानं विष पिलं. ऐकायला मिळतं नाही तुम्हाला अशा गोष्टी. मुलगा आहे, लहान आहे, गाडी चालू नको, रस्त्यावर रहदारी आहे शहरामध्ये, तू अजून लहान आहे. आईचा राग आला, फाशी घेतली. ऐकायला मिळतं ना तुम्हाला, पेपरमध्ये येतं ना. हा स्मरण होऊ नये. दिलीप महाराज, संत राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कृपा आशीर्वादानं कोणतंही कार्य पॉम्पलेट छापायचं असलं, अनुभव सांगू तुम्हाला. पूर्वी जनार्दन स्वामी नाशिकला यायचे, तर पेपरमध्ये द्यावं लागत. त्याकडे असं काही मोबाईल वगैरे काही नव्हतं. आणि एक पेपरवाला एका पेपरवाल्याने दिलं. 2-3 पेपर आहे महत्त्वाचे, जसे इकडं मराठवाडा आहे, अजिंठा आहे, तिकडं देशदूत आहे, आणखीन दिव्य मराठी आता निघाला. आणि त्यावेळेस तो थोडा देवधर्म न मानणार, त्यानं जनार्दन स्वामीची बातमी, जनार्दन स्वामी निवृत्तीनाथ महाराजांची यात्रेच्या निमित्ताने येणार आहे, त्यांची यात्रेमध्ये गावातून मिरवणूक आहे, सत्संगाचा कार्यक्रम आहे, गंगा घाटावर, यशवंत महाराज पटांगणावर, असं आम्ही जाहिरात दिली. काय पैसे लागत तर पैसे घ्या, फुकट नव्हतं त्यावेळेस. तर तो कुत्सित भाव होता. कोणीतरी एक जण मृत्यूची बातमी वर लिहिली, खाली जनार्दन स्वामीची बातमी टाकली तर पेपरमध्ये. घडलेलं प्रसंग आहे, देवानं पाहिलेलं आहे. विस्मरण होऊ देऊ नका जनार्दन स्वामींचं. तुम्हाला जरी झालं तरी ते चांगलं नाही. त्यांनी ती बातमी टाकली ना, तर खाली बातमी छापलीच गेली नाही, एक अक्षरही खोटं नाही. मृत्यूची बातमीवर खाली जनार्दन स्वामीची मिरवणुकीची प्रवचनाची बातमी छापली गेली नाही. सांगायचं तात्पर्य काय की असं कोणतंही हे करता असताना, पॉम्पलेट करता असताना, आता तर कॉम्प्युटराईज आहे, क्षणात काही होऊ शकतं. हायली इन्फ्लेक्शन झालं, ताबडतोब त्याचं प्रसारण होतं. म्हणून द्या हो, नित्य स्मरा नित्य स्मरा गायत्री मंत्रानं शरीर शुद्ध होतं. आपल्या शरीरामध्ये 24 देवता आहे. एखाद्यांना विचारलं की 33 कोटी देवता आहे, तर विनोदानं सांगितलं मी की परदेशात कुठं देव मानतात. मग म्हणलं मानतात, जपानमध्ये त्यांच्या भाषेमध्ये कोणते तरी देव असतो, आफ्रिकेमध्ये त्यांच्या भाषेमध्ये कोणतं तरी श्रद्धास्थान आहे त्यांचं. म्हणलं 33 देव आपल्याकडे आहे आणि बाकीचे 33 कोटी त्यांच्याकडे. जे असं आता आपलं त्यांच्या देवाचं नाव माहीत नाही का, हे जानेवारी फेब्रुवारी त्यांच्या देवाच्या नावावरूनच काढलेलं आहे. ते जानेवारी काय आहे, त्यांच्या देवाचं नाव वेगळं असतं. त्यांच्या देवाचं म्हण आपल्याकडं 33 धरायचे आणि बाकीचे 33 कोटी त्यांच्याकडे. कारण एक किती देश आहे, कुठं ना कुठं तरी श्रद्धा आहेच ना. म्हणून द्या हो, गायत्री मंत्रानं हे शरीर शुद्ध होतं. जसं भांड्याला राख लावल्याशिवाय शुद्ध होत नाही, तांब्याचे भांडे असो, पितळाचे भांडे असो, स्टीलच्या भांड्याला तर खरवास्तिक स्टेनलेस म्हणले. स्टेन म्हणजे पाप नसलेलं भांडं, स्टेनलेस स्टील. आता ते हॉटेलमध्ये शुद्ध असतात, खरगट्या पाण्यातच धुतले असतात, ते शुचिर्भूत नाही, ते शुद्ध तर नाही. जसं तांब्याच्या भांड्याला आणि लिंबू किंवा मीठ लावावं लागतं, तेव्हा ते शुद्ध होतं. आमचा जो परवळ आहे लाकडाचा, ते फक्त धुवून शुद्ध होतं. भांड्याला माती लावून आता वेगवेगळ्या प्रकारचे डिटर्जंट निघले, ठीक आहे.
शुद्ध तर ते एक शुद्ध पाण्याने ते धुतले गेले पाहिजे. तसं भूमिशुद्धीसाठी लेपन आहे, शरीर शुद्धीसाठी गायत्री मंत्र आहे. आणि म्हणून तिन्ही लोकांमध्ये तुझा वास आहे देवा. तमस्वर मा, तुझे किरण सगळीकडे आहेत सूर्यनारायणाची. ही सूर्यनारायणाची प्रार्थना आहे. संपूर्ण विश्वामध्ये गायत्री परिवार आहे. श्रीराम शर्मांनी पंचगव्याचं सेवन केलं 12 वर्ष, आणि मग त्यांनी गायत्री मंत्राचं आणि हवन वगैरे करून जगामध्ये प्रचार केला. चांगलं आहे त्यांचं. कोणी आहे इतकं बोलतो की फुल स्टॉपच नाही, सारखं इतका स्पीड आहे बोलायला. काय की एवढ्या स्पीडनं बोलतं तर समजत नाही. मग हे वक्त्याच्या अंगी असणारे गुणधर्म आणि वक्त्याच्या अंगी असणारे अवगुण आचार्य आत्रेंना मी वक्ता कसा झालो, आणि का वक्तव्य तुम्हाला शिकायचं आणि वक्तृत्व त्यासाठी वाचावं लागतं. ते भूमिशुद्धीसाठी जसं लेपन आहे, भांडेशुद्धीसाठी जसं शुद्ध पाणी आहे, राख आहे, तसं देह शरीर शुद्धीसाठी गायत्री मंत्र आहे. शरीर शुद्ध झाल्याशिवाय दुसरे मंत्र चालत नाही, अशुभ मंत्र. आणि म्हणून शरीर शुद्धीसाठी गायत्री मंत्राचे 24 देवता आहेत, त्यांना नमस्कार केला पाहिजे. ओम नमो ब्रह्मा, ओम नमो शिवगायत्री, ओम नमो महागायत्री. जनार्दन स्वामींनी नित्यनेमिधी काढले, त्याच्यामध्ये 4 वेदाचे मंत्र काढले आणि श्रीमद भागवताचा एकादश स्कंदाच्या जवळपास 525 ओव्या सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पाठ होत्या. नीट लक्ष देऊन ऐका पोरं, विद्यार्थी हो. जनार्दन स्वामीची अभ्यासाची पद्धत ऐकून घ्या, आणि तशा प्रकारचा अभ्यास केला तर तुम्ही नापास होऊ शकता, नापास होणारच नाही. आपण वाचायचो आणि बाबाजी त्याचा अर्थ समजून सांगायचे, असा उपक्रम होता. बाबाजी कामावून आले वेरूळला की आपण वाचायचो, मग बाबाजी त्या ओव्याचं मराठीमध्ये सांगायचं थोडंफार, अर्धा पाऊण तास. मी हे सहज विचारलं की बाबाजी तुम्ही एवढ्या ओव्या कशा काय पाठ केल्या, लिहून घेतल्या का? आणि हो, एक अध्याय वाचला का? आज एवढ्या 60 वया 50 वया वाचल्या, त्याच्यातली जी ओवी आवडली ती लिहून घेतली. दुसऱ्या दिवशी पुढचं भाग वाचायचं ना, तर अगोदर ज्या ओव्या आवडल्या त्या अगोदर वाचायचं आणि मग दुसरं भाग वाचायचं. तर मला सांगा त्याची किती, माझ्या माहितीप्रमाणे 9000 श्लोक आहे, 9000 ओव्या आहेत श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदाचे. वर असतील, जास्त असतील. तर 9000 ओव्यापर्यंत पहिली ओवी किती वेळेस वाचली गेली? पर्जन्याच्या धारा गणता येतील नृपवारा, पृथ्वी दुरांकुरा त्याही गणिता पावे, परंतु त्या अनंताची शक्ती सर्वथा न गणवे. एकी एक आत्माबोध फिरून कदा न बुजे भेद, या नावे शुद्ध ज्ञान बोलीजे उद्धवा. रसनेद्वारे रस घेता मातली इंद्रिय सता, नेऊन घाली अदप वाता रसना मूळ न कळे. अशा प्रकारचं पहिल्या ओवी दुसऱ्या दिवशी वाचायचं, तिसऱ्या दिवशी वाचायचं. पहिल्या दिवशी जी ओवी वाचली आवडली ती शेवटच्या दिवसापर्यंत वाचायची. पहिली ओवी किती वेळेस वाचली गेली असेल, असं जर तुम्ही अभ्यास केला तर नापास व्हाल का? एका मोठ्या पुढाऱ्याचा मुलगा नापास झाला. कसं वळण लागतं शहराला बघा. आता इलेक्शनचा कार्यक्रम झाला, आता आहे पुढच्या महिन्यात परत. तो नापास झाला. काय रे बा, काय लागलं, काय रिझल्ट लागला? म्हणे अण्णा मी नापास झाला. बरोबर, आता ते जेमतेम शिक. किती मुलं तुझ्या वर्गामध्ये? म्हणे 30 मुलं आहेत. किती मुलं पास झाले? म्हणे पेपर अवघड होता, 10च मुलं पास झाले, 20 मुलं नापास झाले. अरे मग चांगलं आहे ना, तुझ्याकडून बहुमत आहे. हे घे 200 रुपयाचे पेढे वाट, बहुमत आहे तुझ्याकडं. 20 मुलं मध्ये तुझी गिनती आहे ना. हे आंतरीचे धावे ते प्रगटे बाहेरी, आवरिते ते आवरे ना. अंतरांगात ते. म्हणून
गायत्री मंत्राचे हे 8 अक्षराचे अनुष्टुप छंद आहे. ओम धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेते युस्वा मामका पांडवाश्चैव किम कुर्वन्त संज्ञा. हे 8 शब्दाला थोडं स्वल्पविराम थोडं थांबायचं असतं. तसं गीतेचा अनुष्टुप छंद आहे, तसं गायत्री मंत्रातसुद्धा अनुष्टुप छंद आहे. थोडं थोडं थांबायचं असतं. काही वेदमंत्राचं 16 अक्षराचं म्हणावं लागतं, तेव्हा कुठं ते वेदमंत्र पूर्ण होतात. 32 सामवेदामध्ये 32 अक्षरापर्यंत थांबायचंच नाही, असे प्रमाण दिलेले. आता हे तुम्हाला समजणार नाही, व्याकरणाचा भाग आहे. म्हणून द्या हो गायत्री मंत्रानं शरीर शुद्धीसाठी सद्गुरू जनार्दन स्वामीने की 4 वेदाचे मंत्र आणले. न होता गायत्री संबंध मुखी ऋगुण शके वेद, म्हणून वेदवंद्य गायत्री सकळ मंत्राची जननी उपेक्षिता द्विजक्रम करीत ते शिक्षणी. गायत्री मंत्र सगळ्या मंत्राची आई आहे. आणि मग आपण तर 4 वेदाचे मंत्र आणून ठेवले ना, आपल्याला तर गायत्री मंत्राचा अधिकार नाही. मग काय करायला पाहिजे? म्हणून जनार्दन स्वामीची जिज्ञासा पहा कशी. महाराज अंधरसुला असताना एक मावशी यायची, ते त्यांचे पती गेलेले होते. दररोज दर्शनला यायचे नागेश्वराच्या मंदिरामध्ये. ते मावशीला विचारलं की आई तुमच्याकडं असं काही गायत्रीचं ग्रंथ वगैरे आहे का, पुराण वगैरे आहे? म्हणजे बाबा भरपूर पुस्तक आहे, भरपूर ग्रंथ आहे. ब्राह्मणाकडं पूर्वी ग्रंथ राहायचे. मी त्याच्यामध्ये पाहते. जनार्दन स्वामीला तो ग्रंथ आणून दिला महाराज, गायत्री पुराण. इतका आनंद झाला. हरिद्वारला गेलो आम्ही जनार्दन स्वामीबरोबर. तर भक्तिमार्गातले आपण सर्व आहेत. आणि भक्तिमार्गाचे आचार्य आहेत नारद, श्रीमन नारद. आणखीन भक्तिमार्गाचे दुसरे आचार्य आहेत शांडिल्य, श्री शांडिल्य ऋषी आहेत. आता भक्ती जिज्ञासा हे 2 भक्तिमार्गातले ग्रंथ आहेत. आणि आपल्याला ग्रंथ वाचायचा छंद असल्यामुळं त्या दुकानदाराला विचार, अथ भक्ती जिज्ञासा नावाचा ग्रंथ आहे, ज्याच्यावर ओशो रजनीचं टीका लिहिलेली आहे मराठीमध्ये, हिंदीमध्ये आहे का तो? ते म्हणे 2-4 तासाने या. त्यानं सगळे पुस्तकं धुंडाळले हरिद्वारला. तो ग्रंथ आणला. आता त्याच्यावर ओशोचा फोटो होता. आता आम्ही जो वाचायला लागलो तर एक चांगले शिकलेले वयोवृद्ध ऑफिसर, त्यावेळेस थोडंसं ओशोबद्दल जरा वेगळे मत होतं लोकांचं. काय महाराज तुम्ही हा ग्रंथ वाचताय? तुम्हाला थोडं कौतुक पण वाटलं आणि बुद्धीचं मालिन्य पण वाटलं. म्हटलं नाना, हा त्याचा फोटो आहे फक्त. फोटोवरून सरफेस नॉलेज असतं का? फोटोवरून नाही ओळखायचं तो काय बोलतो. तो विद्वान होता महाराज. 300 पुस्तकं लिहिले, जाळ्यानं परत लिहिली. गंमत आहे का? एवढा बुद्धिवान होता. 10 तास झोपायचा वर्गात सुद्धा. म्हणून त्याची किंमत होती शाळेमध्ये. त्यानं लिहिलेलं आहे हे भक्ती शांडिल्य भक्ती सूत्र आहे. सूत्रामध्ये इकडं तिकडं फटाकता येत नाही. सूत्रच सांगावं लागतं. तसं गायत्री मंत्र सूत्र आहे. आणि म्हणून द्या हो इतका आनंद झाला ग्रंथ वाचल्यानंतर. असं ग्रंथाविषयी प्रेम असं, ग्रंथाची प्रसन्नता असेल, आत्म्याची प्रसन्नता असेल, गुरुची कृपा असेल तर निरूपण चांगलं होतं, विस्मरण होत नाही. म्हणून गायत्री मंत्राचं मग पुढं या 24 देवता आहे शरीरामध्ये. लिंगामध्ये ब्रह्मदेव आहे, नाभीमध्ये नारायण आहे, हृदयामध्ये परब्रह्म आहे, भगवान शंकर आहे, डोळ्यामध्ये चंद्र सूर्य आहे, कानामध्ये अश्विनी कुमार आहेत. असं पुराणात वर्णन आहे. मग त्यांना नमस्कार केला तर, कोणालाही नमस्कार केला तर त्याला बरं वाटतं ना. हो या पाटील नमस्कार, राम राम. आता नाही राहिलं राम राम म्हणा, आता वेलकम, गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट, झोपा, या राम राम. काय पाटील वा काय ज्वारी तुमच्या वावरातली, कापाशी तर विचारूच नका.
यावर्षी तुम्हाला काही देवाची कृपा आहे बुवा, या पाटील बसा, चहा घ्या. काय पाटील, तुमचं ध्यानच नाही, तुमचं सगळं राजकारणात ध्यान आहे. ते वावरामध्ये कामरेड डोक्याच्या वर गेलं, बिडी तरी पाहिजे का? या तरी म्हणून का? स्तुती करावी ईश्वराची, करू नये कधी व्यर्थ नराची. स्तुती करावी माणसानं, वास्तुनिष्ठ महापुरुषाची स्तुती करावी. म्हणजे सत्पुरुष आहे जनार्दन स्वामीसारखे, त्यांची स्तुती केल्यानंतर तुम्हाला पुण्य मिळेल. आणि त्यांना स्वतःची माहिती सांगता येते का? तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगायचे, नाहीतर ते स्वतःचं काही सांगतच नाही. म्हणून तुमच्यासारख्याने कोणी ज्यांचं तुमचं श्रद्धास्थान आहे त्याची माहिती सांगणं म्हणजे स्तुती येते. आणि एक भक्तीचं अंग आहे स्तुती करावी माणसाने. म्हणून गायत्री मंत्र ही स्तुती आहे भगवतीची, ती आपल्याला शुद्ध करते. ती जननी आहे. जननी जन्मभूमीच जान्हवीचं जनार्दनम. हे 4 जकार फार महत्त्वाचे. आपली आई जननी, आपली जन्मभूमी, तिला कधी उपेक्षा करू नये. जननी जन्मभूमीचं जान्हवी म्हणजे गंगामाई. जननी जन्मभूमीचे जान्हवीचे जनार्दनम, जानकी श्रेष्ठ पतिव्रता, भगवान रामरायाची पत्नी. आणि म्हणून या 5 जकार फार महत्त्वाचे आहे. म्हणून आपली जननी जी धरती धारण करते, बीज धारण करते. तुमचं बीज पेरतात तुम्ही, आपलं परुषाचं बीज धारण करते माय माऊली. 9 महिने 9 दिवसानं त्या बीजाला अंकुर फुटतो आणि तो बाहेर येतो. म्हणून ती धरणी आहे. धार येते ती धरणी. शिवहर शंकर धर वंदे गंगाधरेशा, शिवहर शंकर गौरीशा, वंदे गंगाधरेशा, वंदे गंगाधरेशा, वंदे गंगाधरेशा, शिवहर शंकर गौरीशा, या देवतेंना नमस्कार केल्यानंतर ते आपल्या शरीरात निवास करतात. ते आपल्याकडून वाईट कर्म होऊ देणार नाही. ते आपल्याला चांगली बुद्धी देतील. ते आपल्या मनाला स्थिर करतील. मग आपल्याला अभ्यास करता येईल, आपल्याला यश मिळेल, कीर्ती मिळेल. म्हणून द्या हो, गायत्री मंत्राचं पठण केलं पाहिजे. जनार्दन स्वामींनी विचारलं की अरे 24 अक्षर आहे, यापैकी 5-5 अक्षर प्रत्येक वर्णाला आहे. 5 × 20. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य आणि शूद्र 4 उरल्या त्या अतिशूद्राला दिल्या. अशा प्रकारची वर्गीकरण जनार्दन स्वामींनी वाचल्यानंतर त्यांना आनंद झाला की आपल्यालाही अधिकार आहे गायत्री मंत्राचा. आपण कोण आहोत? कृषी, गोरक्ष, वाणिज्यन, वैश्य, कर्म, स्वभावजम. आपण कृषी करतो म्हणजे शेती करतो, गाईचं पालन करतो. कृषी, गोरक्ष, वाणिज्य हे आलेलं माल विकतो आणि त्याच्यामध्ये आपला उदरनिर्वाह करतो. म्हणून आपण वैश्य आहोत. म्हणून आपण ब्राह्मण नाही, आपण वैश्य आहोत. आणि याच्यामधूनच आपण आपल्यातलीच काही मुलं शौर्य गाजवतात. तेज, शौर्य, न पलायन हे क्षत्रियाचे गुणधर्म आहे. आणि वैश्याचा व्यापार करणं गुणधर्म आहे. आणि क्षुद्राचं सेवा करणं हा गुणधर्म सांगितला आहे. चतुर्वर्गस मया सृष्टम गुण कर्म विभागशः, 4था अध्याय. म्हणून द्या हो, आपण गायीची सेवा केली पाहिजे, शेती केली पाहिजे. आणि म्हणून आपण वैश्य आहोत. या गायत्री मंत्रानं या देवतेला नमस्कार केला तर त्या देवता प्रसन्न होतात, आपल्याकडून चांगलं कार्य करून घेतात. याच गायत्री मंत्राचे जे काही बीज आहे, क्रम क्राम क्रीम क्रीम क्रोम राम राम रेम रेम रोम, अनुष्ठानार्थी विनोदाचा भाग सांगतो की गमती जमतीत गायत्री मंत्रामध्ये काही गमती जमती करता येत नाही. पण एक दृष्टांत आवडला आपल्याला तर सांगतो की आमच्याकडं द्राक्ष आहेत आणि द्राक्षाला सकाळी पावडर मारावं लागते. धुई यायच्या अगोदर किंवा धुई निघून गेल्यावर पावडर मारावं लागते. आता गुरुबंधू त्यानं विधी पाठ केली आणि सकाळी वेळ झाला. आता जसं वेळ झाल्यानंतर लेट कमर्स येतात, विधीचं काही महत्त्व नाही. बरं काम करता करता होईना केली पाहिजे.
एकदा डोक्यावर पाणी घेतलं, तिथून सुरू केली कपडे घालूस तर होऊन जाते. आता ती विधी करायची तर काय करायचं, ते पावडर कालवली, ओम नमो ब्रह्मा ओम नमो शिवाय क्राम क्राम क्रीम क्रीम करोम राम राम राम. त्याच्या भावाचं एका बांधालाच खेटून त्याचं बाग याच्याकडून इकडं बाग कर्म धरून सोयकाने याचं बाग चांगला आलं, याचं बाग नाही आलं. काय भानगड बा, हा क्राम क्राम क्रीम क्रीम करतो म्हणून तर नाही. आता भांडणं होईल भावाची, सख्खे भाऊ पक्के वैरी आपल्याकडंच ठरलेलंच आहे. आणि त्यातल्या पाटील म्हणलं तर विचारूच नका, बांधावरून इकडं 2 एकर ऐकतील पण भावाशी भांडतील, वकिलाच पोट भरतील. राग येऊ देऊ नका तुम्हाला. घडलेलं आहे तुम्ही ऐकून राहिले, झोपले नाही ना. भावानेच खाल्लं तर काय बिघडलं, वकिलाला घाऊ घासल्यापेक्षा. नवरा बायकोचे भांडणं झाले तेव्हा आज तुला फारकतीच देतो, सगळं काम मला करावं लागतं, तू नुसती घरात बसून राहते. गेलं वकिलाकडं, वकील साहेब दरवाजा उघडला, बसा माझं थोडं काम आहे तुमच्याकडं. बसा थोड्या वेळ बसा. एवढी फरशी पुसली का मग मी तुमचं सांगतो. आता वकीलच फरशी पुसून राहिले. एवढं संपलं का मग तुमचं विचारतो काय, म्हणजे मला फारकती घ्यायची का बरं, तिला माझ्याशी भांडते आणि मलाच काम करायला. अरे मग मी पण काम करतो ना, असं काय करायचं. एकमेकाचं हे करू अवघे धरू सुपंत माधुगिरवाचं प्रवचन ऐकलं नाही तुम्ही, सहाय्य करावं लागतं, असं ना करू जाईल. सामोपचाराने घ्या, असे सल्ला देणारे कमी असतात. हां, तुमच्याबरोबर तुमच्याकडून निकाल लावून देतो, एवढा खर्च येईल घ्या. सांगायचं तात्पर्य एक द्या हो की ही विचारसरणी चांगली नाही. जे बीज असतं ते बीज ज्या कोणताही मंत्राला गायत्री मंत्राचं बीज लागतं, क्राम क्राम क्रीम क्रीम. दुसऱ्या वेळेत तो अनुष्ठानला आला, तो विधी शिकला, तिसऱ्या वर्षी बाग चांगला आला. आता त्याच्यामुळं आलं का काही का होईना. भोळ्या भाविकांचा माझा आणि म्हणून कोणत्याही ओम नमः शिवाय हा ओम हे बीज आहे. ओम हम जुम सा भर्वा सा तत्सतितुरणम भर्गो देवस्य धीमहि, हे बीज आहे. म्हणून कोणत्याही मंत्राला बीज लागलं, बीज शुद्ध पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमुठी. चांगलं बी पेरा, चांगला आंबा येईल. चांगल्या आंब्याची कोय पेरा, चांगला आंबा येईल. हे बीज आहे. म्हणून बीजाला फार महत्त्व आहे. कोणत्याही मंत्राचं बीज लागलं की त्याला तो महामंत्र होतो. मग नंतर न्यास आहे, मग न्यास म्हणजे नमस्कार आहे. आणि नंतर मातृका आहे. ह्या मातृका आपलं रक्षण करतात महाराज. महादेवी, महालक्ष्मी, महासरस्वती. भाग्यवान आहेत तुम्ही लोक बाबा. जनार्दन स्वामीची प्रेरणा मिळाली. जनार्दन स्वामीची शेवटची शेवटी की गायीची सेवा करण्यासाठी माझा बाबा आपल्याला जमीन पहा कुठं मिळेल का. काही लोक आलेत या भागातले मराठवाड्यात, म्हणजे महाराज आता एक मोठं धरण झालं, जायकवाडी प्रकल्प, नाथसागर. त्याच्या ज्या पाट जातो त्या पाटाच्या कडाला जमीन आहे आपेगावच्या पुढं. आम्ही संध्याकाळची वेळ झाली, मोटरसायकलवर बाबाजीकडं आलो. वेरूळला दिवस माळाला. बाबाजीकडं ती चर्चा चालू होती. म्हणे माझं बाबा जा बरं ती कुठं जमीन येते तपात्ता घ्या लोकांना, तेवढी पाहून या. म्हणलं बरं आहे. त्यांना पंचांग आजच मुहूर्त आहे. किती वाजले? 6, 7, 7:30. आता पैठण किती लांब आहे? नाशिकहून 165 किलोमीटर वेरूळ. वेरूळहून औरंगाबाद 25-30 किलोमीटर आणि 25 ते औरंगाबादमधून पैठण 50 किलोमीटर, तिथून 45 किलोमीटर.
बाबाजी आता जायचं म्हणे आज तास मुहूर्त आहे जाणे. मारले की एक गाडीला. त्यावेळेस काय महाराज फक्त उशीर सांगायचं गोंद्याची गोळीसारखं. काय रात्रंदिवस काही पाहायचं नाही. गेलो तिथं पैठणला गेलो तिथं म्हणजे महाराज इथून रस्ता थोडा अवघड आहे, नवीनच धरण झाले आणि तिथे काट्या खूप आहे रस्त्यावर दोन्ही बाजूला. रस्ता थोडा छोटा आहे. असं करा रात्री इथं थांबा. आता कुठं थांबायचं? नाथबाबाचं मंदिर बंद झालं. तिथे एक ऊसाचं ऑफिस होतं. तिथं गंगामाईमध्ये स्नान केलं आणि पूजा बीज केली. झोपलं तिथं. तिथून तिकडं गेलो पार त्या गावाला. त्या गावाचं पत्ता मी आता विसरलो ते गावाचं नाव. ती जाऊन पाहिलं तर ते पाहिली जमीन बघत तर चांगली होती. आणि विचार केला की नाशिकपासून इथपर्यंत जवळजवळ 200, 300, 400 किलोमीटरवर जनार्दन स्वामी जातील आणि इथं जर रमले तर आपल्याला फार अवघड होऊन जाईल. आता हा माझा थोडा स्वार्थ होता, पण स्वार्थ तो परमार्थ रूप होता. म्हणलं बाबाजी जमीन चांगली आहे, पाटाचं पाणी पण आहे, पण पाटाचं पाण्याचं बारं शेवटचं आहे. कर्मधर्म संयोगानं तुम्हाला आता माहीत नाही. हां तुला माहिती आहे, ईश्वरला माहिती आहे. जे पाटाच्या कडाला राहतात त्यांना माहिती आहे. तिथं पाटाच्या कडाला बसणारे लोक होते आमच्या निपाड भागातले काही. म्हणलं बाबाजी ह्या लोकांना विचारा शेवटच्या बाऱ्याला कोणी पाणी आणून देतं का? इकडंच पडून घेतात उन्हाळा. शेवटच्या बाऱ्याला पाणी नेऊन देत. बंदूक घेऊन बाहेरवर बसणारे लोक पाहिले मी. बारं फोडलं तर इतके भांडणं कडक राहतं. बरोबर आहे, माल वाळल्यानंतर शेतकऱ्याचं जे काळील जळतं. म्हणलं खरं आहे म्हणे बाबाजी. शेवटच्या बाऱ्याला मागचे शेतकरी पाणी येऊ देत नाही आणि मग पाणी नाही आलं तर मग तिथं कसं काय? दुष्काळ आहे 72पासून. नेमकंच धरण झाले. मग असं करा इकडं नाशिकला पहा. मग ते आपण जमीन पाहिली आणि मग तिथं पण गाव तिथं सगळीकडून बागायत गाईला चरायला कुठं. मग त्यांच्याच प्रयत्नाने द्यावं आपल्याला गणेश पाटलांनी जागा दिली. या ठिकाणी गायीची किती सेवा आहे. झोपू नका. धेनू मानस ग्रंथ वाचा. काय नारायण नागबलीन त्रिपिंडीन वगैरे त्याच्यात असं सांगितलं आहे की जो गायीची सेवा करील, जो गायीची सेवा करतो त्याला याच्या कसल्याही प्रकारची बाधा नाही होणार. कशासाठी खर्च करतात हे लोक? येतात सगळ्याच्याच काय सगळ्याच्या याच्यात नारायण नागबोली आहे, त्रिपिंडी आहे. 25 वर्षापासून तर काही माझ्या पाण्यात नव्हतं. 25 वर्षापासून त्याचा प्रचार जास्त झाला. तुमच्याकडे ते ब्राह्मण येतात, तुमची कुंडलिनी काढतात आणि मग सांगतात आणि मग आमच्याकडे येतात. आम्हाला नारायण नागबोली जायचं. बरं आहे बाबा, ब्राह्मणाचं पोट भरण, आम्ही कशाला त्याला आम्ही कशाला विरोध करायचा? गाईच्या पाठीवर हात फिरा. तिला तुमचं मंगळ आहे ना, तुमच्या वाजण्यात गाईचं चारा दर मंगळवारी 21 मंगळवारी तरी गायला खाऊ घाला. मंगळाचा दोष निघून जातो महाराज, असं त्याच्या सांगितलं आहे त्या शास्त्रामध्ये. आणि आता आपल्या लोकांना काय समाधान आहे? तुमच्या स्वप्नात साप येत असतील, तुमच्या मागं साप लागत असतील, तुमच्या मागं नाग लागत असेल म्हणून तुमच्याकडं नारायण नागबली करावं लागेल. कमालाची. स्वप्नात नाग आला, माझ्या स्वप्नात नाग आला. अरे नाग नाग नाग. ती उठून बसला. पत्नीने विचारलं काय झालं? म्हणजे माझ्या मागं नाग लागला. कमाल झाली. मी काळी नागेन तुमच्याजवळ झोपेला असताना तुमच्या नाग लागायचं काय करा? सांगत तात्पर्य काय, किती तारक केलं महाराज. जनहितकारक म्हणून द्यावं. गायीची सेवा राहिली होती जनार्दन स्वामींची, म्हणून ती इच्छा इथं पूर्ण झाली. त्यासाठी
तन मन जीवा भावानं सेवा करणारे तुम्ही सर्व मंडळी आहात. तुम्हाला सत्प्रेरणा देणारे महेशगिरी बाबा आहेत, ते गुरुजी वगैरे आहेत. किती चांगलं कार्य झालं. आणि सगळ्यात श्रेष्ठ जर जप साधनाचं सारभूत सांगायचं असेल तर गायत्रीच्या गोष्ट. भगवान श्रीकृष्णाचं नामकरण कुठं झालं? गायीच्या गोठ्यातच झालं. मुलाला दृष्ट लागली, गायची शेप त्याच्यावरून काढू वाळा. काही दृष्ट काढायची गरज नाही. कोणाला काही मुलाला अपचन झालं असेल, त्याला दृष्ट लागली असेल, गायीचं गोमूत्र थोडं टाकायचं पाण्यामध्ये, त्याचं स्नान घालायचं. इतकं गायीचं महत्त्व आहे देव हो. दररोज गायीचं दर्शन घ्या. 4 महिने उठल्या गायीचं दर्शन घ्या 4 महिने. 4 महिन्यानंतर विचारा महेशगिरी बाबाला की काय फरक झाला, काय जाणवलं. हे अनुभव घ्या देव. जसं H2O म्हणजे पाणी, दुसरं काही होणार नाही, तसं हा धर्मकार्याचा सुद्धा अनुभव घेतला पाहिजे देव. म्हणून देव हे गायत्रीची सेवा फार मोठी आहे, एवढं सांगायला वेळ नाही. भगवंताने एक अवतार घेतला गायीच्या सेवेसाठी. गाई गोपाळ जनार्दन स्वामीचं हे गायीबद्दल ऐकल्यानंतर त्र्यंबकेश्वरला खूप पाऊस. आम्ही विद्यार्थी असताना अनुभव सांगा एक बाबाजीच्या सानिध्यात. तर गवत कापून आणायचं. ते सकाळी गाईला गवत टाकलं पाहिजे पहाटे. बाबाजी म्हणजे मी लहानपणी गाईला सकाळीच गवत टाकायचं आणि आपण उठायचं. स्नान करायच्या अगोदर बाबाजीचे कुटिया असायची, त्याच्या बाजूलाच गोशावळा म्हणजे गाई बांधायची बाबाजी मागच अशी त्र्यंबकेश्वरला. तिथं चारा टाकायचा. आता बाबाजी उठले असायचे, कोण चारा टाकतं भाऊ? सांगितलं, अरे फार चांगलं असतं सकाळी गाईच्या पाठीवर हात फिरावं, त्याचं चारा टाकावं, किमान शेण बाजूला करून ठेवावं, तिला बसले जागेवर. किती महत्त्व आहे पोराव गाईचं. कपिला गाईचं तर फार महत्त्व आहे. बाबाजी सांगायचे कपिला गाई जर व्यात असली कपिला गाई तर भेटतच नाही, सगळे काळे. आता आमच्याकडं कपिला गाईचं दूध आहे, पण आमच्याकडची कपिला गाई पांढरे कपडे घालणारा दूध काढून देत नाही. भव्य कपडेवालाच. मग आम्ही सांगत आपली लुंगी घालून जाय, मग दूध काढ. आता आमच्याकडं एक वकील साहेब होते, पण बाबा ही त्यांचे कपडे पांढरे. ती गेले तिला दर्शन घ्या, ती धावली. ते वकीलच ते म्हणे मागच्या जन्मात पांढऱ्या कपड्यावर धोका दिलेला असलं पाहिजे, त्याशिवाय धावत नाही. वकील आहे ते. कपिला गायचं अर्धवासूर बाहेर अर्धमध्ये असलं आणि तिला जर प्रदक्षिणा मारलं तर 1 प्रतिप्रदक्षिणाचं पुण्य आहे. जनार्दन स्वामीकडे कपिला गाय होती, ती व्यात होती. सकाळची वेळ होती, बरं उठा आम्ही बाबाजी सेवेला असतं. मग ते गाईला प्रदक्षिणा करा, 3 प्रदक्षिणा मार, वासूर बाहेर आलं. सांगायचं तात्पर्य काय की असे गुह्य रहस्य माहीत असतं साधू संतांना. म्हणून साधू संतांबरोबर तीर्थयात्रा करू नका काही, संत संग धरा, पूर्वीचा जो दोरा उगेल. म्हणून तुम्हाला असे तत्त्व सांगतील ते, ज्याच्यामुळे तुम्हाला कृतार्थता येईल. गायत्रीच्या सेवेसाठी भगवंतानी एक अवतार घेतला. अनवाणी पायानं वृंदावनामध्ये आता तुम्ही गेलात कधी, हे भागवत करणारे लोक वृंदावनामध्ये गोवर्धनाची परिक्रमा करतात, राधे 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 सगळीकडं. आणि म्हणून द्या हो स्वतः पायानं अनवाणी पायानं गायी वळल्यात म्हणून तिथं पायात घालत नाही लोक परत परिक्रमा करताना. देवाने पायात काही घातलं नाही, तर म्हणून गायीची सेवेला भगवंताने एक अवतार घेतला, त्यांना गोपाल म्हणतात. गोपाला गोपाला रे गोपाला
जनार्दन स्वामी आपल्याला आवडतातच, लहानपणी आवडतच होते, पण त्यांना आपण आवडलं पाहिजे. विकास गप्पा नका मारू. तुम्हाला ऐकायला नाही येत ना समोर? माझा आवाज येत असेल आहे. सगळ्याला आपल्याला पण जनार्दन स्वामी आवडायचे, पण त्यांना आपण आवडलं पाहिजे ना. त्यांना आवडण्यासाठी सेवा केली पाहिजे. ही सेवा केली म्हणून त्यांच्याबद्दल आवड निर्माण, आपल्याबद्दल आवड निर्माण झाली, त्यांच्याबद्दल त्यांना आपल्याबद्दल आवड निर्माण झाली. सेवेनं देव अंकित होतो महाराज. दयाला पात्र लागतं. नीट लक्ष देऊन आहे. आंधळा आहे, रोगी आहे, आपत्तीत सापडलेला आहे, त्याला मदत करणं ही दया आहे. येशू दये का सागर. काल झालं 25 डिसेंबर. पण कृपेला सेवा लागते. तुम्हाला कृपा संपादन करायची जनार्दन स्वामीची, कृपा आशीर्वाद संपादन करायचं, मग सेवा करा. ती कृपा संपत नाही, दया संपून जाते. तुम्हाला 10 रुपये दिले आंधळ्याला, संपलं. कृपाने संपत. कृपाळू स्वामी कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज. कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज. कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ महाराज. दुसरा म्हणून द्या हो, गोसेवेला फार महत्त्व आहे. पुष्कळ असं आहे, सांगायसारखं आहे, पण आता वेळ नाही. एक अवतार त्याच्यासाठी आहे, भगवंताचं नामकरण गायचं. एक पुतना येऊन भगवंताला विष पाडलं. भगवंतानं सर्व विष ओढून घेतलं, तिचं प्राणबिण ओढून घेतला. तिच्या छातीवर ती मरून पडली. तिच्या छातीवरून देवाला काढलं. लहान होते देव. गाईच्या 4 पायामधून तिकडून एकदा काढलं, तिकडून एकदा काढलं, असं 5 वेळेस. माझ्या बाळाला काही बाधा होऊ नये आई महाराज. ती कित्येक कवी आणि जनार्दन स्वामीचे नियम कठोर आहे. नियम सांगितले. आता प्रश्न असा आहे की तुम्हाला कसं काय आवडले, काय लिहिलं जातं? कठीण परिश्रमास पर्याय नाही आहे ना. कुठं जर लिहिलं, कुठं लिहिलं कठीण परिश्रमास पर्याय नाही. कठीण परिश्रम केल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार? घरी बसा, शेतामध्ये नका जाऊ, मिळणार आहे? ऊन वारा पाऊस शेतकरी पाहतो का? पेरणीची वेळ आहे, मृदा बाजूला ठेवतात आणि पेरून घेतात, वाप जाईल. जनार्दन स्वामीचे कठोर नियम आहे म्हणून पाळायचे नाही का? मग बाबाजीच्या भाषेत त्यांना ले भागू म्हणतात. अरे बाप लय अवघड आहे, पळा, काही खरं नाही. असे पण बरेच पळवून गेले. कठोर नियम केल्याशिवाय किंवा कठोर परिश्रम केल्याशिवाय काही मिळणार आहे का? आपण दुकानच उघडले नाही 8-10 वाजेपर्यंत, पेशंट येतील का? नाही बा, ते त्यांची दुकान 12 वाजता उघडते. अर्जंट औषध लागतं, लवकर उघडलं पाहिजे, लवकर. म्हणून बाबाजी लवकर कठोर नियम कशासाठी? यासाठीच महाराज. कठोर पर्याय नाही, एकच जादू, सपाटून काम.
आहे ना असं कुठं तर लिहिलं. हे जनार्दन स्वामीचे कठोर नियम आहे, पण ते किती चांगले हितकारक आहे. डॉक्टर तुमचं जखम झाली असेल, काही फोड झाला असेल, कापतो डॉक्टर. किती त्रास होतो आपल्याला. अरे डॉक्टरला शिव्या द्यायला बसले. दाताच्या डॉक्टरकडे गेलं आजोबा म्हातारे, आजोबा तोंड आ करा, गुरुजीकडे नका भाऊ. आणखीन मोठा आ करा. आता ते आजोबा जरा अवघडच होते, रागीट होते. डॉक्टर तुम्हाला मध्ये तोंडात बसून दात काढायचं आहे का? किती मोठं ना आ करू मी? बरं तसं करायचं असेल तर पायातल्या चपला काढा आणि मग बसा तोंडात. आता तोंडात बसून दात काढायचे. आ करा म्हणजे मोठा आ करा. सांगतात बरं की डॉक्टरकडे दोष काढतात लोक. तो कापतो आपल्याला. डॉक्टर बी चाकूनं कापतो आणि एखादा डाकू पण तुम्हाला चाकू दाखवतो, घेऊन जाय बाबा, मारू नको. चाकू दोघाकडं पण नाही. डॉक्टर चाकू हितकारक आहे, म्हणून काही कठीण परिश्रम किंवा कठीण नियम असले ती हितकारक आहे आपल्या. ते कापल्यानंतर तुम्हाला चांगलं मिळेल. आता जरी त्रास झाला तर त्याच्यापासून ते जखमेतले घाण निघून गेलं, तुम्हाला बरं वाटेल. तशाच प्रकारचं द्या हो. सद्गुरू जनार्दन स्वामीचे नियम जरी अवघड असले तरी ते हितकारक आहे, शुद्ध आहे ते. यदा कदाचित तुम्हाला आता गायची सेवा करता येत नाही, आता काय परिस्थिती बदलली, निदान कुलस्वामिनीलाच गेलं पाहिजे. महादेवी, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली हे 3 देवता आहे, देवी आहे. आपली कुलस्वामिनी आपल्याला माहीत पाहिजे. नाहीतर आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 पीठ आहे, 3.5 पीठ आहेत. त्यातली कोणत्याही एका भगवतीला गेलं, कोणी म्हणतं नाही आमची भगवती आहे. ठीक आहे, कोणती का असं ना, धरती एकच आहे, ती धारण करते, ती जननी एकच आहे. प्रकृती आणि पुरुष, अध्यात्मशास्त्र, मूळ स्तंभ ग्रंथ एकच आहे. कोणती असली तर 84 रुपये तिचे. कोणी 64 मानतं, कोणी 24 मानतं, कोणी 3.5 मानतं. जी असेल ती भगवतीचे. काही ना माहीतच नाही कुलस्वामिनी कोण आहे. आमच्याकडे एक आले म्हणे, बाबा आता पोराचं लग्न करायचं आहे, आमची कुलस्वामिनी काय? म्हणलं तुमच्या लग्नात तुम्ही कुलस्वामिनीकडे नाही गेले का? म्हणे आमचं लग्न असंच झालं, डेमतेम, टिंब पुढचं नाही सांगत. मग आता कुलस्वामिनी, मग आम्ही पर्याय सांगतो की बघा स्वामी समर्थ केंद्रामध्ये बाळ असतं, त्याच्याकडे जा आणि त्यांच्याकडे विचारून घ्या. नाहीतर मग कोणत्याही देवीला जा, ती आपली भगवतीची, ती आपली कुलस्वामिनीची. माहूर गडावरी पुढचा प्रश्न असा आहे की बाबाजीच्या जीवनातलं कोणता पैलू तुम्हाला आवडला? चांगला प्रश्न. जनार्दन स्वामी सारखं क्षमा करणारं माझ्या जीवनात कोणी आलं. अर्थात क्षमा मागासारखं काही नव्हतं, पण एक वेळेस झाला असं. हे ओझरला अनुष्ठान होतं. जनार्दन स्वामीची पूजा झाली की ते आवाज द्यायचे, त्यांच्या हातानं प्रसाद द्यायचे. आता 2-3 आवाज दिले, माझ्यापर्यंत काही आवाज आला नाही. काय राग आला काय? माझा भाव आला. माझा
सकाळी मुलं झालं ना मोठा मग दावी तो अंगोठा वगैरे मग काय भानगड बाबा आज काय बोलून राहिले असे. आणि बाबा रात्री तुम्हाला 3-4 आवाज दिले तर तुम्ही नाही आले. मग बोलावं पाटलं होतं श्री सेवागिरी महाराजाला. तेव्हा आपण विधी करत होतो. मग त्यानं सांगितलं की बाबाजी रात्री एक तुमच्याकडून गेल्यानंतर तुमची पूजा होईपर्यंत ते विधी करतात. अरे मला पहिल्यांदा सांगायचं ना. मी किती रागवलं त्यांच्यावर. क्षमाच जननी धैर्यश्च पिता. सद्गुरू ज्ञानानंद स्वामीसारखं मला पहिल्यांदा माहीत असतं मी कशाला रागवलं असतं. आता एवढे मोठे तरी क्षमा. अरे बाबा जाऊ दे बाबा सोडून दे म्हातारा माणूस आहे असं होतंच राहतं. म्हणलं बाबाजी तसं काहीच नाही ना. रागवायचं काही कारणच नाही. तुम्ही विधी 2 वेळेस विधी करता. इतका आनंद झाला महाराज काय सांगायला पाहिजे. त्र्यंबकेश्वरला सुद्धा असंच मंदिर बांधलेलं नव्हतं फक्त गाभारा झाला होता. तिथं जाऊन विधी करता आपण संध्याकाळी. असा आवाज दिला एक मुलगा बोलायला आला. आम्ही लगेच विधी सोडून दिली गेलो. काय करतं ते म्हणून विधी करत पूर्ण झाली की म्हण नाही तुम्ही आवाज दिला ना. सांगायचं तात्पर्य हे की द्या हो अशी तत्परता आणि अशी क्षमा एकच गुण आहे. आणि म्हणून द्या किती गोड आहे. क्षमा आहे. आणि सदस्याच्याजवळ कोणता गुण असावा चांगला प्रश्न आहे. सदस्याच्याजवळ फक्त विनम्रता असावी. नम्र झाला भोता त्याने कोंडेले आनंदा. विनम्रता पाहिजे. गुरुजवळ तर क्षमा असतेच प्रश्नच नाही काही. आणि म्हणून द्या हो अशी सांगड बसली पाहिजे गुरु शिष्यांची. प्रश्न संपला. म्हणून द्या हो कुलस्वामीला गेलं पाहिजे असं प्रवचनात ऐकलं आमच्या निमशा दादानं. दरवर्षी जातात कुलस्वामिनीला. एक मुलगा सीए झाला. साध्या ड्रायव्हरचं काम करतात. अहो जेमतेम शेती आहे. उगीच थोडीशी अर्धी कोरडवाहू अर्धी जमीन पाण्याची. सीए होणं सोपं आहे का आपल्या मराठी पळामध्ये असं जसं सरपंचाचा मुलगा झाला त्यांचा मुलगा सीए झाला नोकरीला लागला. मुलगी पण चांगली शिकली. 2च मुलं एक मुलगा मुलगी. ती पण आता जॉब करते. मला सेवा म्हणून तुमची सेवा करायची बाकी काही नाही. करायचं काही कारण नाही. म्हणून द्या हो कुलस्वामिनी ती कृपा करणारीच आहे. ती आई आहे. ती देणारच. पण तुम्ही रडलं पाहिजे ना. रडल्याशिवाय पाचती का. मूल रडायला लागलं पाचती की नाही. तुम्ही सगळ्या माझ्या आई आहे. मग आम्ही रडतो मग द्या त्या फराळाचं. आम्हाला रडायचं काही काम नाही. गायक होतं त्याचं भजन ऐकायला बरेच लोक आले. त्याची बायको पण आली भजनाला. कसे गातात बुवा. तुझं अजून लग्न नाही झालं म्हणून बरं आहे. ते मुलगा पण आला. ती गायन ऐकायला लागली. आता दिवाळीत दुसऱ्या दिवशी पाडवा करतात आमच्या शहरामध्ये. ते गाता त्या मुलीचा त्या बाईचा मुलगा रडायला लागला. ओ शेजारी बसून हो ताई त्याला गप्प करा. आता मुलगा आहे तर रडायला. लहान मुलगा आहे ते. 3 वेळेस म्हणलं आई हो ताई त्याला गप्प करा ना. तिला नाही राहावलं गेलं. त्याच्या बापाचं गाणं तुम्ही ऐकून राहिलं आणि त्याचं रडगाणं का बरं नाही ऐकून राहिलं तुम्ही. त्याच्या बापाचं गाणं ऐकून राहिले आणि त्याचं रडगाणं का बरं नाही ऐकत. त्यांचा मुलगा आहे म्हणतो. हो म्हणे पहिल्यांदा सांगायचं ना. सांगायचं तात्पर्य काय की
काय ऐकावं? विनम्रता शिष्याजवळ असावी, गुरु क्षमाशीलता आहेच सगळ्याची, आणि सामोपचारानं वाढलं पाहिजे. समत्व योग उच्चते, तिसरा अध्याय. हे अध्ययन केल्यावर येतं महाराज. विनम्रता येते. काल तुम्ही श्लोक म्हणला ना, श्रद्धावान लभते ज्ञानम नाही ज्ञान सदृशम पवित्रमे ते विद्यते. हे ज्ञान अगोदर अध्ययन करा, मग तुम्हाला हे प्रमेय समजतील. आणि म्हणून माझा आग्रह का असतो, वाचन करावं, वाचन करावं. वाचन वाया जात नाही. कधी वाचलेले, कधी काय वाचलेले. सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमळ हे दुर्लभ दातार. चंद्रामध्ये आणि शीतलता आहे, सूर्यामध्ये तापत आहे, हे दुर्लभ आहे. चंद्रामध्ये ताप येईल का, सूर्यामध्ये शीतलता येईल का, हे जसं दुर्लभ आहे तसं दया, संपत्ती तीच दया. समान आली तया ठावा, तया धनंजय विभूती माझी. हे दोन्ही सहसा राहत नाही. हे दोन्ही सहसा एका ठिकाणी तुम्हाला पाहायचे असेल, नामदेव महाराजची गाथा वाचली, त्याच्यामध्ये सांगितलं की हे दोन्ही एका ठिकाणी आहे, ते आपल्या सद्गुरूमध्ये आहे. म्हणून त्यांनी एकच लिहिलं, पाय तुझे गुरुराया माझी देवपूजा, गुरुचरणाचे ध्यान हेच माझे संध्यास्नान. म्हणून देव माऊलीनं सुद्धा सांगितलं, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राणविसा माझा, गुरुविन देव नाही दुजा पाहता त्रिलोकी. म्हणून द्या हो, काही झालं तरी आपले कुलस्वामीला गेलं पाहिजे, तिची सांगता केली. जय भवानी मंडरमणी माता कुलस्वामी माता विपदाची स्वामी महिला सुंदरती. जय भवानी मंडरमणी माता कुलस्वामी जय भवानी. म्हणून द्या हो, गायत्री ही जननी आहे. नाही गायची सेवा करता आली, आपल्याला घरी नाही गाय पाळता आली, तर गोग्रास म्हणून थोडं दिलं पाहिजे की नाही. दररोज जनार्दन स्वामी गोग्रास द्यायचे. काय ही संपत्ती कुठून आलं? हे सर्व तुम्हीच दिलं ना, कोणी पर्यंत दिली तुम्हाला? ती हे जे गोग्रास द्यायचे, जे गायची सेवा करायची, ती गोमाता प्रसन्न झाली. बाबांना ती गायची सेवा करतात, ती किती उत्तर आश्रमाची प्रगती आहे की नाही. जिथं गाय नाही, काय नाही. लहानपणी थोडीशी गाय पाळायची हौस होती. संभाजीनगरच्या आश्रमात असताना गायची सेवा करायला पाहिजे. विद्यार्थी असताना आपण फक्त बाबाजीकडे जात तेव्हाच एवढी सेवा. इथं आश्रमात एक गाय पाहिजे. अंतर्ज्ञान कसं असतं, जनार्दन स्वामीचा अनुभव आहे. त्या एका पैलवानानं एक गाय आणून दिली, मग तिथं सगळं मोकळं होतं. दिवसभर सोडून द्यायचे. तिला गोग्रास दिला का मग ती आपोआप यायची. तिथं बांधली. जनार्दन स्वामीकडे गेलो. दर सणाला, कोणताही सण असो, जनार्दन स्वामीकडे जायचं. रात्री सेवा करता असताना, काय माझा बाबा एवढा मोठा आश्रम म्हणा, एवढी कारोड घेऊन आले, मोठी गाय पाहिजे, दुभती पाहिजे, तुम्हाला हौस आहे गायीची. तर बाबा जातो. शाळेत 3 वेळेस पूजा करायची आणि तिला चारा कोण टाकेल? शाळेत जायचं, पण तुम्ही शाळा बुडायची नाही सांगितली. अरे सगळं करीत राहायचं. एवढी गाय घेऊन काय? म्हटलं ती मोठी होईल ना. कधी माहिती की त्यांना आपोआप सांगितलं की एवढी गाय घेतली, काल परवा आली ना तुमच्याकडं. म्हणलं हा बाबा, तुम्हाला गायची सेवा करायची आहे ना, करा ना, खूप गाय मिळतील. सहज बोलणे हित उपदेश करून साहस शिकविते. आता इथे गायी आहेत, नाशिकला गायी आहेत, त्र्यंबकेश्वरला. आपोआपच सहज बोलले जातात. द्या हो, हे अंतर्ज्ञानाच्या खूण आहेत. म्हणून सद्गुरू क्षमाशील असतात आणि शिष्यांना विनय धारण करायचा असतो. मग तुम्हाला तुमच्या जीवनातले दिव्य अनुभव समजतील. जय जनार्दन. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज.